धर्म म्हणजे काय? अन्य एखादी व्यक्ती आपले एखादे काम करते, मदत करते, तेव्हा त्याचे आभार मानणे हा धर्म आहे. ज्यांच्यामुळे आपले आयुष्य सुखाचे चालत आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे धर्माचे पालन आहे. दुसऱ्याच्या भुकेचा, गरजांचा विचार करणे व त्याला शक्य होईल ते सहकार्य करणे हे शहाणपणाचे धर्माचे लक्षण आहे. वृक्षधर्माचे नियम तयार करण्यात सहभागी होतील, त्यावरील संवादात भाग घेतील, त्यासाठी तयार करण्यात आलेली बंधने पाळतील व याबाबतच्या अभिनव कल्पना समाजापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतील, अशा माणसांच्या ताब्यात कशेडी माथ्यावरील 2 एकर जागा शेतघर दिले जाईल. या निमित्ताने जे लेखन झाले आहे, सादरीकरणे बनवण्यात आली आहेत, ती ज्यांना हवी असतील त्यांना पाठविली जातील. झाडे आहेत म्हणून आपण आहोत. वृक्षांविषयी जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे हा धर्म आहे. वृक्षवेलींविषयी पूज्य भाव मनात ठेवून त्यांचे मनापासून आभार मानण्याचे काम आपण करायला हवे. पूर्वी गावागावातून देवराया होत्या. त्या परिसरात एखाद्या देवाची छोटी घुमटी असे, किंबहुना झाडाखाली काही दगड ठेवून तोच देव आहे असे मानले जात असे. तो गावदेव आपले परिसराचे रक्षण करतो यावर गावकरी विश्वास ठेवीत असत. मनात आदराचा भाव ठेवून माणसे तेथे जात असत. देव असेल बा नसेलही, वैज्ञानिक संशोधनामुळे मानवी जीवनातील वनस्पती विश्वाची भूमिका व त्यावरील आपल्या अवलंबित्वाची जाणीव आता आपल्या साऱ्यांना झाली आहे. आपले अस्तित्वच त्या वनस्पती सृष्टीवर अवलंबून आहे. आपल्यासाठी वृक्ष हेच खरे म्हणजे देव आहेत. वृक्षवेलींची गंध, फूल, अक्षता घालून पूजा करणे हे प्रकल्पाला अपेक्षित नाही. झाड लावणे, जपणे, त्याची काळजी घेणे, वानसांविषयी पूज्य भाव मनी बाळगणे हीच त्यांची पूजा असेल. विविध प्रकारच्या वृक्षवेली लावणे, जपणे, वाढविण्यासाठी समधर्मी माणसांनी एकत्र यायला हवे. कशेडी माथ्यावरील समूह मनाची, रक्ताचे नाते नसणाऱ्या पण समान उद्दिष्ट असणाऱ्या विशाल कुटुंबाची निर्मिती त्यासाठीच करायची आहे. प्रकल्पाचे सदस्य दरवर्षी 10 झाडे लावून जगविण्याचा प्रयत्न करतील. यासाठी सदस्याने वर्षभर तेथे येऊन राहणे आवश्यक नाही. वर्षातून एकदा किंवा दोनदा 1 किंवा 2 दिवसांसाठी सदस्य तेथे जाईल. त्याला शक्य असणारे काम करेल. तेथे कोणते काम व ते कसे करता येईल याची माहिती साऱ्यांना दिली जाईल. गवती वणवे ही सह्याद्रीतील उग्र होत गेलेली समस्या आहे. या संकटाला आळा घालण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ती कृती सदस्यांकडून केली जाईल. दवाखान्यात सिलेंडरमधून ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ आल्यावर झाडे पुरवीत असलेल्या सेवेचे मूल्य माणसाला कळू शकते. कुटुंबातील सदस्यांना पुरेल एवढा प्राणवायू देतील इतकी झाडे लावून जगविण्याचे काम सदस्यांकडून केले जाईल. निसर्गातील अनेक माणसांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्या तोडल्या जातात पण लावल्या मात्र जात नाही. अशा प्रजातींची लागवड करण्याचे काम सदस्यांकडून केले जाईल. आपल्या मुला नातवंडांना वृक्ष जागरूक करण्याचा प्रयत्न सदस्य करतील. हिंदू धर्मात प्रेत जाळण्याची प्रथा आहे. दहनासाठी ज्या वृक्षाचे लाकूड वापरले जाते त्यांची नावेही अनेकांना माहीत नाहीत. या वृक्षजाती सामान्यपणे कधीच लावल्या जात नाहीत. स्वतःचे प्रेत जाळण्यासाठी पुरेसे लाकूड देतील एवढी रोपे लावून जगविण्याचे काम सदस्यांनी करणे अपेक्षित आहे. रस्त्याच्या कडेला सावली देणारे वृक्ष लावण्याचे काम सदस्य करतील. वेगाने बदलणाऱ्या काळाबरोबर नवीन धर्मकल्पना निर्माण व्हायला हव्यात. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगाचा धर्म काय असावा यावर मंथन होणे ही काळाची गरज आहे. परिस्थिती, काळ वेगाने बदलत आहे. तर्काला पटेल अशा नवीन धर्मकल्पना रूढ करायला हव्या आहेत. प्रकल्पाचे सभासद वृक्षधर्माचे नवीन नियम तयार करतील, त्यांचे पालन करतील. वेगाने बदलणाऱ्या काळाबरोबर नवीन सणांची निर्मिती व्हायला हवी आहे. प्रकल्पाचे सदस्य सणांच्या अभिनव कल्पनावर विचार करतील. नवीन प्रथा परंपरांची सुरुवात करतील.
समूह मनाने वृक्षधर्मासंदर्भात करायच्या कामाचे आकलन आपल्याला झाले असेल असे मानतो. धन्यवाद.